नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांच्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल तर आज आहे 31 डिसेंबर 2023, म्हणजे ह्या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस। तर तुमच्या आयुष्यात खरंच खूप दुःख, कुणाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले असतील, कुणाचं आयुष्य खूप विस्कटलेलं असेल तर देवबाप्पाच्या चरणी प्रार्थना, उद्याचं जे काही उद्याचा जो काही नवीन दिवस आहे, नवीन वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे, तर ती तुमची खूप छान हो। तुमच्या आयुष्यात खूप आनंद, खूप 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 आनंद, त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व देवबाप्पा पूर्ण करत तुमची चांगली प्रगती हो, अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि 31चा आमचाही काही प्लॅन नाही आहे पा, ते सगळं सेलिब्रेट फॅमिली सोबतच करत असतात, तसंही आमचंच आहे। 31 हा आमचा घरातच असणार आहे। तुमचा कुठे, तुम्ही कुठे सेलिब्रेट केला, हॉटेलला गेले का, काय काय बनवलं हे कमेंट्स करून सुद्धा नक्की सांगा तुम्ही कसा सेलिब्रेट केलं ते। आणि खूप छान जावं तुमचा 31चा दिवस पण, आणि येणारा नवीन वर्षाचा पहिला दिवसही खूप छान जावो। नवीन वर्षाच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा। भाकरी करत आहे मी, इकडे एक भाकरी भाजत आहे आणि इथे भात लावलेला आहे। तर येथे हे अंडे घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर थोडं मटण आणलेलं आहे त्यांनी। मी म्हटलं घरीच करूयात, बाहेर नका जाऊ कुठे खाण्यासाठी। आणि इथे राईस पण झालेला आहे माझा। इथे स्वराजसाठी त्याच्या पप्पाने बिर्याणी आणलेली, त्याला बिर्याणी खायची होती, त्याला बिर्याणी खूप आवडते, तर तो इथे बसलाय बिर्याणी खात आणि एकटाच खातोय, कुणालाच म्हणत नाही की या तुम्ही। त्यानंतर इकडे पहा, आजचा स्वयंपाक दोघं मित्र करणार आहेत। इकडे हे मटण धुवून शिजायला टाकलेलं आहे। आज आपला जो मटणाचा कार्यक्रम आहे तो सर्व हे दोघेच करणार आहेत, मित्र मित्र। चक्क आज अहो पहिल्यांदा मटण बनवत आहेत ते। स्वयंपाक येतो त्यांना पण ते कधीच बनवत नाही, मी कितीही म्हटलं तरी बनवत नाही। पण आज कसं काय, तर मटण शिजतपर्यंत मी त्यांना जो काही मसाला वगैरे असतो ते सगळं ग्रेव्ही वगैरे रेडी करून दिलते। इथे अंडे देखील उकडलेले आहेत हे पहा, आणि 10 मिनिटात अगदी कुकरमध्ये मटण शिजून रेडी होतं। इथं स्वराचं खाऊन झालं, त्याला काही संपली नाही। आणि यांची शायनिंग पहा, त्यांचा जो मामाचा मुलगा आहे त्याला एनर्जी ड्रिंक देत आहेत आणि म्हणतात चल आपण दोघं एन्जॉय करू एनर्जी ड्रिंक पिऊन। आणि दोघांचं चाललं आहे एनर्जी ड्रिंक प्यायचं। हो, ही एनर्जी ड्रिंकच आहे, जी आपली लोकल स्टोअरमध्ये पण भेटते। आणि त्यांनी आणलेल्या बॉटल त्यांना आवडतं म्हणून, मला अजिबात आवडत नाही, खूप कडू कडू लागतं ते। फ्रूटचंच आहे ते सर्व, लहान मुलांना नाही देत। स्वराज येते म्हणतोय मला ते, लहान मुलांनी पाहिलं की मग ते ऐकत नाही अजिबात। स्वराचं जेवण झाल्यानंतर म्हणतोय मी खेळायला जाऊ का आता, त्याच्या पप्पांना विचारतोय तो। सुक्कं मटण जे धना पावडर आणि हळदीमध्ये शिजवलेलं असतं ना ते खात आहेत। आणि एनर्जी ड्रिंकची मज्जा म्हणजे यांनी ते आतमध्ये फ्रीजरमध्ये ठेवलेली, तिचा पूर्ण बर्फ झाला होता, तिची वाट लागली सगळी। हे पहा, इथे आपली ग्रेव्ही मस्त तळून रेडी आहे आणि आत्ता आपल्याला मटण टाकायचं आहे शिजायला। ग्रेव्हीला तर खूप छान कलर आलेला आहे। हे पहा, मस्त सुक्कं सुक्कं दोघांचं चाललेलं भांडण, दोघा मित्रांचं, एक म्हणतंय सुक्कं करायचं, एक म्हणतंय पातळ करायचं। तर म्हटलं तुमचं डिसिजन काय ते घ्या आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं प्या। हे सूप पेत आहे ते अगदी मिरची पावडर टाकायची का नाही, मीठ किती टाकायचे, एवढा दोघांचा विचार चाललेला। मग फायनली ते थोडासा रस्सा धरला, हे बोलले मला रस्साच पाहिजे, मला रस्सा हवा आहे। मग स्वयंपाक झाल्यानंतर दोघं इथे जेवण करायला बसलेले आहेत। स्वराज खाली खेळायला गेलेला, त्याला मटण काही तेवढं आवडत नाही। आणि मग हे दोघं गप्पा मारत आपलं जेवण चाललं होतं। आणि मी माझ्यासाठी काय बनवलेलं, तर माझ्यासाठी स्पेशल काहीच नव्हतं। सकाळची जी भाजी चपाती होती शिळी तीच मी खाणार होते, कारण मला मटण नाही आवडत आणि मी लहानपणापासून मटण खात नाही। तर दोघं गप्पा मारत एन्जॉय करत आपले खात होते। हे ॲक्च्युली कॅमेऱ्यापुढे बोलायला घाबरतात, पण ऑफ कॅमेऱ्याच्या मागे यांची खूपच मस्ती चालू असती। आणि ते जरा पाहत होते, कॅमेराची शूटिंग चालू झाल्यामुळे ते गप्प बसलेले, नाहीतर ते एकामेकाचे दोघं खूप खेचत असतात। जेवण वगैरे झाल्यानंतर यांचा जो मामाचा मुलगा होता तो गेला लवकर, कारण टाईम पण झालेला होता आणि त्याची वाईफ घरी एकटीच होती बाळाला घेऊन, त्यामुळे ते जास्त वेळ नाही बसले। आणि जेवण कसं झालं तुमचं? एक नंबर झालं, आम्ही 31 सेलिब्रेट केलं आणि मस्त जेवण झालं, मस्त एन्जॉय केला। ॲक्च्युली यांचा प्लॅन वेगळा होता आणि नेमकं काय झालेलं, लाईट पण गेलेली, लाईट गेली म्हणून हे दोघं बसलेले जाऊन बाहेर चौकामध्ये। नंतर लाईट आली, पण मग मी म्हटलं नको, हॉटेलला वगैरे जे काही आपलं
छोटं मोठं आहे ते आपण घरातच करूया आणि तुम्ही ते घरातच खावा मटण. आणि सगळ्यांची इच्छा असतात, जे नॉनव्हेज खाणारे त्यांना मटण प्रमाणाच्या बाहेर आवडत असतं, त्यामुळे ते मटणासाठी खूपच लुताळे म्हणू शकतो आपण. असं काही नाही, आम्ही लुटाळे वगैरे लुताळे नाही मोताळे. तर ही मजाक मस्ती चालूच असते आयुष्यात, मजाक मस्ती पाहिजेच. तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर वगैरे जाऊ नका. ऍक्च्युली त्यांनाही जायचं नव्हतं बाहेर, कारण हॉटेलला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला माहिती वेस्ट पैसे जातात आणि थोडेसे 2-3 भाऊ नाही, क्वालिटी भेटत नाही. हा, आणि जेवढं पाहिजे तेवढं समाधानाने खाता येत नाही, फक्त पैसे देऊन यावं लागतात. आणि मोस्टली आज 31st आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी असणार बाहेर. त्यामुळे मी यांना काही बाहेर जाऊन दिलं नाही, मी यांना घरातच करून दिलं आणि त्याच्यात त्यांनी पण हेल्प केली. तर अशा प्रकारे मग आम्ही छोटीशी आपली पार्टी केली घरातल्या घरातच. तिघच होतो आम्ही. स्वराजने तर काय बिर्याणीच खाल्लेली, त्याला बिर्याणी प्रचंड आवडते आणि फक्त लेग पीस आवडतो, बाकी तोही मटण जास्त खात नाही. त्यामुळे त्यांनी थोडीशीच बिर्याणी खाल्लेली आणि मग जे काही मटण होतं ते यांनी आणि यांच्या मामाच्या मुलांनी खाल्ले. मी काही नॉनव्हेज खात नाही. तर अशा प्रकारे आमचा 31st सेलिब्रेशन झालं छोटंसं आणि येथेच आम्ही वर्षाचा शेवट केलेला आहे. तर चला फ्रेंड्स, फायनली सगळ्यांचे जेवण वगैरे करून झाले. त्यानंतर मी भांडे वगैरे देखील घासले आणि आता व्हिडिओचा एंड करणार आहोत आपण येथेच. तर काही 2 शब्द तुमच्याशी बोलायचे होते. तर पहा, आता हे वर्ष खरं संपतंय. 10 वाजलेले आहे आत्ता आणि आम्ही 10 वाजता शूट करतोय व्हिडिओ. तर 2 तासानंतर हे वर्ष संपून जाणार आहे. हे वर्ष काही लोकांच्या आयुष्यामध्ये खूप वाईट गेलं असेल, कुणाच्या आयुष्यात चांगलं झालं असेल. आमच्या आयुष्यात मी सांगते, हे वर्ष माझ्या आयुष्यातलं खरंच खूप बेकार वर्ष होतं आणि त्याचा आता एंड झाला आहे. येणारं वर्ष आयुष्यात कसं असेल काय असेल काहीही माहिती नाही, पण ह्या वर्षात मी माझा जॉब गमावला, ही माझ्यासाठी सगळ्यात दुःखाची बातमी होती. आणि आता हे बोलतील, तुम्हाला शुभेच्छा देतील न्यू इयरच्या वगैरे. तर सांगा. चला फ्रेंड, तुमचा हे वर्ष कसं गेलं असेल हे तुम्हालाच माहिती असेल, पण इथून पुढं उद्या अगदी 1-2 तासामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तरी आपण सर्वांनी एक नवीन संकल्पना करा. नवीन वर्षात काहीतरी चांगलंच होईल आणि सर्वांचं चांगलं करा अशी विचार ठेवा आणि उद्यापासून नवीन सुरुवात करा अशी माझी इच्छा आहे फ्रेंड तुम्हाला सगळ्यांना. चला, तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला तर फ्रेंड, आमच्या चॅनलवरती मी जास्त प्रमाणामध्ये दिसत नसेल तुम्हाला, कारण मला वेळ भेटत नाही. जेवढा होता होईल तेवढा मी प्रयत्न करतोयच, पण तुम्ही आहात सपोर्ट करायला आणि मी पण सपोर्ट करतोयच. चला तर असाच तुमचा सपोर्ट असू द्या आमच्या चॅनलला. काही वाटलंच कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला, आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जे काही आपली आत्ता 7,500च्या वरती यूट्यूब फॅमिली झालेली आहे. मागच्या वर्षात म्हणजे आता या चालू वर्षात मी काही कमवलं असेल तर मी तेवढंच सांगते की आपली 7,500ची फॅमिली मी कमवलेली आहे. अशी आशा करते की न्यू इयरला आपलं जो काही सबस्क्रायबरचा आकडा आहे तो सुद्धा खूप चांगला वाढेल आणि तुम्ही सर्व मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करसाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पण छान प्रगती हो. जर काही आमच्याकडून चुकत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या चुकांमधूनच माणूस शिकतो आणि चुकांमधूनच माणूस घडतो. त्यामुळे असं कोणीच पूर्ण नाही आहे की जो परफेक्ट आहे. सगळ्यांमध्ये काही ना काही गोष्टी चुकीच्या असतात आणि मी जे म्हणाल तेच तुम्हाला पटेल असंही नाही किंवा तुम्ही जे म्हणाल तेच इतरांना पटेल असंही नाही. सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. काही गोष्टी आपल्या सेम एकमेकाला आवडू शकतात. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. येणाऱ्या वर्षात चांगली प्रगती होऊ द्या आणि तुमच्याही आयुष्यात खूप आनंद येऊ. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा साठी नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे वर्ष खूप सुख आणि समाधानाने जाओ अशीच बाप्पाच्यांनी प्रार्थना करते. आणि इथेच आता आपण थांबूया. तुम्हा सर्वांना अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघांकडून. माझ्याकडून पण तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हो, आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.